श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेली परमपूज्य श्री तात्यासाहेबांची आठवण सांगतात. एखादा गुण, कला किंवा विद्या ज्याच्यापाशी असेल त्याला सामान्यपणे असेच वाटत असते की त्याबद्दल आपले कौतुक व्हावे, वाहवा व्हावी, प्रसिद्धी मिळावी. त्या उलट स्वतःकडे चालत आलेली प्रसिद्धीसुद्धा श्री तात्यासाहेब कटाक्षाने टाळत. मुंबईत नावाजलेल्या मासिकांचे व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी भेटून मुलाखत मागत. अशी मुलाखत वाचून पुष्कळ लोक परमार्थाला वळतील असे त्यांचे म्हणणे. पण या मोहाला ते कधी बळी पडले नाहीत. ते त्यांना अशा गोड पण निस्संदिग्ध शब्दात सांगत की श्री महाराजांना अशी प्रसिद्धी कधीच आवडली नाही. त्यांना ज्यावर कृपा करायची असे त्याला योग्य प्रसंगाने किंवा त्याला तशी बुद्धी देऊनच ते आपल्याला त्याला वळवून घेत. तेव्हा मला तुमची विनंती मान्य करता येत नाही याचा राग नसावा. एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही किंवा मनाविरुद्ध गोष्ट घडली तर माणसाला क्रोध येतोच, पण तसा तात्यासाहेबांच्या ठिकाणी कधी आढळला नाही. कारण प्रत्येक गोष्ट महाराजांच्या इच्छेनुसारच घडते अशी त्यांची अचल भूमिका होती. ते नेहमी म्हणत की माणसाने आपल्या स्वतःच्या घरात पाहुण्यांसारखे राहावे आणि दुसऱ्याच्या घरी घरच्यासारखे राहावे. आपल्यासारख्याला घरी 4-2 पाहुणे आले तरी त्यांचे आदरातिथ्य व्यवस्थित होते आहे की नाही असा मनावर ताण असतो आणि काही चुकले किंवा उणे पडले तर आपण घरच्या मंडळींवर रागावतो. असा प्रकार तात्यासाहेबांचा कधीही दिसून आला नाही. वास्तविक महाराजांच्या निमित्ताने त्यांच्याकडे येणारी, जेवणारी, राहणारी अनेक माणसे असत. त्यात कुठलेही नाते नसणारे आबालवृद्ध, विद्या वा अन्य रीतीने वरिष्ठ कनिष्ठ अशी सर्व तऱ्हेची असत. पण त्या सर्वांना तितक्याच अगत्याने आणि आपलेपणाने वागविले जाई. आपली चित्ताची शांती व समानता अभंग कशी राहते असे विचारता ते म्हणाले, सोन्या बापू, आपण जेव्हा कुणाकडे पाहुणे म्हणून जातो तेव्हा तिथे जेवढा आणि जसा पाहुणचार होईल तो आपण आनंदाने स्वीकारतो. हे महाराजांचे घर आहे अशी माझी दृढ भावना असल्यामुळे मीही इथे इतरांसारखा पाहुणा म्हणून राहतो. त्यामुळे कुणाचे काही कमी पडले तरी एका पाहुण्याची दुसऱ्या पाहुण्याकडे पाहण्याची दृष्टी जशी निर्विकार असते तशीच माझी राहते आणि म्हणून मन अस्वस्थ होत नाही. दुसऱ्याने केलेल्या निंदेतही सामान्यतः माणसाला क्रोध येतो आणि तो आवरणे महाकठीण काम असते. एका गावी मुक्काम असता तेथील यजमानाने प्रसादासाठी गावातल्या काही मंडळींना आमंत्रण केले. पाने मांडलेली होती. तात्यासाहेब आपल्या पानावर बसलेले होते. तेवढ्यात एक स्थानिक आमंत्रित गृहस्थ आत शिरले. त्यांना पाहताच तात्यासाहेब उठून पुढे झाले आणि त्या गृहस्थांना अगत्यपूर्वक हाताला धरून आपल्या शेजारच्या पानावर आणून बसविले. पुढे नंतर एकाने त्यांना विचारले की या गृहस्थांना तुमच्याबद्दल यत्किंचितही आदर नाही. ते तुमच्याबद्दल वाटेल ते बोलत असतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का? त्यावर तात्यासाहेब म्हणाले, होय, आणि म्हणूनच मी त्यांना मुद्दाम शेजारी आणून बसविले. निंदा पचविण्याचा आणि क्रोध आवरण्याचा अभ्यास मला करायला नको का? असो. तात्यासाहेबांच्या वागण्यात सहज अकृत्रिम लीनता दिसून येई. ही आपल्याला कशी साधली म्हणून विचारता ते म्हणाले, माझी बुद्धी तैल नाही. माझे शिक्षणही बेताचेच. सर्व गोष्टीत मी सामान्य असल्यामुळे अभिमान धरण्यासारखे मजपाशी काहीच नाही. आपल्याला सर्व बाबतीत प्रेरणा देणारे महाराजच. मग आपण कर्तेपणा का धरावा? पाण्याच्या तोटीतून पाणी येत असले तरी तोटी हे केवळ साधन किंवा माध्यम आहे, पाण्याचा साठा किंवा उगम नव्हे. बटन दाबले की विजेचा दिवा लागत असला तरी वीज निर्माण होणे किंवा साठवणे हे काही बटनाचे कर्तृत्व नव्हे. त्या बटनाने किंवा तोटीने भलताच खोटा अभिमान धरू नये. याची जाणीव ठेवली तर आढ्यता कुठून येईल?
आपणही ही भावना बाळगली, जोपासली तर आपल्याही अंगी लीनता बाणेल हे उघड आहे. असो. साधक हो, परमपूज्य श्री तात्यासाहेब घरात सुद्धा अगदी संकोच वृत्तीने वागत. याचे कारण विचारले असता ते काय म्हणाले हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.